नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा भेगडे. हरिभक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे यांचे 18वे पुण्यस्मरण संपन्न. वैकुंठमणी मृदंगमणी हरिभक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे यांचे 18वे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठानच्या वतीने भजन सम्राट हरिभक्त पारायण नंदकुमार दत्तोबा शेटे महाराज यांच्या आयोजनानुसार बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाने संपन्न झाले. सकाळच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा, दुपारच्या सुमारास पुण्यस्मरण विधी, सायंकाळच्या सुमारास कीर्तन आणि सांप्रदायिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकरी भूषण, गुणवंत गुरुजन, उत्कृष्ट पत्रकार आदींना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आळंदी, पंढरीचे वारकरी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोहळ्यास देऊ संस्थांचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, उद्योजक गणेश काकडे, सतर्क महाराष्ट्राच्या संपादक रेखा भेगडे, प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष काकासाहेब काळे, वीज मंडळ अधिकारी शंकर बंडगर, मधुकर शेळके, भाऊसाहेब ढोरे, ज्ञानेश्वर माऊली, खंडोजी टकले, महादू सातकर, धोंडीबा घोसगे, मिलिंद वाळंज, दत्तात्रय टेमगिरे महाराज, गुलाब कुंभार, कुमारी सिद्धी दिदी, एकनाथ शेटे, कृष्णा महाराज फाटे, किशोर बेगडे, संतोष पिंपळे, रामभाऊ कराळे, पांडुरंग मोडवे, उद्योजक गणेश काकडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. वंशामध्ये असणारे आमचे भजन सम्राट दत्तात्रय महाराज नंदकुमार महाराज शेटे यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर महाराज निश्चितपणाने एकट्याने कार्यक्रम करायचा म्हटलं तर आपण पाहतोच महाराज आपल्या बरोबर 5-25 लोक असल्याशिवाय आपल्याला कार्यक्रम करता येत नाही. पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एवढी उदार अंतकरणाची जी प्रबल इच्छा आहे ना, जी वंशाशिवाय होत नाही महाराज. उदार वंश पुण्यानं, आत्मपुण्यानं सहभाग घेता आपलं वंशाचं पुण्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला ही उदारता निर्माण होत असते आणि आपलं स्वतःचं पुण्य असल्यानंतर आत्मपुण्यानं सहभाग घेता आणि म्हणून ही सहभाग घेता त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने वंशाच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून आहे. निश्चितपणाने ही अशीच पुढे भगवंत चालली राहील अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. कैवल्याचे तुकडे चैतन्याचे जिव्हाळे भक्तिप्रेमाचे मोहे सरस्वतीचे स्वामी श्री संत ज्ञानोबा विचारांची कळ, चालण्याचं बळ, अक्षरांचं राम, शब्दाचं मान, जगण्याचा पाया श्री तुकोबराया. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओझा, हे हिंदू स्त्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन खरतर पदस्पर्शानं पुनीत झालेली ही माती आहे. ज्ञानोबा तुकोबांचा विचार या मातीत आहे. भक्ती शक्तीचा संगम असणारी भूमी आहे. अशा मावळ भूमीमध्ये आज वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांच्या 18व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा विशेष असा कार्यक्रम संपन्न होतोय. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, त्याचबरोबर हरिभक्त पारायण मराठे महाराज, त्याचबरोबर मुरलीधर महाराज, मुरलीधरजी आमचे मधुकरजी शेळके साहेब आहेत, शांतारामजी कदम आहेत, व्यासपीठावर आमचे घोसगे साहेब आहेत, भाऊसाहेबजी ढोरे आहेत, संतोषजी पिंपळे आहेत, नवनाथजी परुळ आहेत, इकडे कराळे महाराज एकूणच या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय बाळूंजरे सर आहेत जे सूत्र संचालन करतात. सर्वच संत सज्जनांची मांदियाळी आहे. पुरस्कार मी घेत होतो तेव्हा माझ्या लक्षात होते याच्या आधी अनेक पुरस्कार घेतले दिले, पण सध्याचा काळ असा आहे की चेहरे पर सच की रौनक हो ऐसे लोग कहाँ मिलते हैं, जो जंगल को महका दे अब वो फूल कहाँ खिलते हैं. याचा अर्थ अशी माणसं नसताना सुद्धा अशा काळात काही माणसं शोधणं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं आणि त्यांच्या पंथात प्रेरणा देऊन बळ भरणं हे काम मला वाटतंय नंदकुमार शेटे महाराज करतायत आणि ही महत्वाची गोष्ट. आपण सर्वांना रामकृष्ण हरी. पवित्र ते कुल पावन तो देशी तेथे हरिचे दास जन्म येते अशा संतवाणीच्या माध्यमातून
मावळ तालुक्याचं वैभव आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने हा संप्रदाय रुजवला, घडवला, वाढवला असे स्वर्गीय माणभूषण वैष्णवरावांचे हरिभक्तपरायण किसन बाबा शेटे यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होऊन त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या मावळ तालुक्यामध्ये भगवी पताका देहू आद्या पंढरी त्र्यंबकेश्वर पर्यंत ज्यांच्या विरोधाच्या खणखणीच्या आवाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर गाजली असे शेटे परिवारातील वैकुंठवासी दत्तोबा महाराज शेटे यांचं 18वं पुण्यस्मरण त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले सगळे प्रवचनकार, कीर्तनकार आणि विशेषतः सांप्रदायिक क्षेत्राला वाहून घेतणारी अनेक ज्येष्ठ मंडळी खरं तर त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी खरं तर नंदकुमारजी शेटे महाराज असतील त्यांच्या संपूर्ण परिवाराला धन्यवाद देईल की प्रत्येक वर्षी आमच्या सरकारला पण या कार्यक्रमाचं भाग्य लाभतं. कार्यक्रम छोटेखानी जरी असला तरी इथे येणारा वक्ता श्रोता हा फार मोठ्या उंचीचा असतो आणि ते औचित्य साधून नंदकुमारजी शेटे महाराज हे सातत्याने त्यांना कुठेतरी संप्रदायाचं भूषण असेल, व्याख्याते असतील, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, गायनाचार्य असेल, मृदंगवाले असेल, या सर्वांना त्या माध्यमातून कुठे ना कुठे पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न हे सातत्याने शेटे महाराजांच्या माध्यमातून होत असतं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.